हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या मेडिसिनल केमिस्ट्री 2 मधला युनिट नंबर 2. आपला जो हा युनिट नंबर 2 आहे हा 3 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. फर्स्ट वन इज अँटी अँजायनल, सेकंड वन इज अ डायुरेटिक्स अँड थर्ड वन इज अ अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. आज आपण कव्हर करणार आहोत फर्स्ट पार्ट, दॅट इज अँटी अँजायनल ड्रग्स. चला तर बघूया हा वर्ड अँटी अँजायनल नेमका म्हणतो तरी का. तर अँटी अँजायनलला जर आपण डिवाइड केलं तर अँटी म्हणजे काय तर अपोजिट किंवा ट्रेट, आणि अंजायना म्हणजे तर काय तर अंजायना म्हणजे अंजायना पेक्टोरिस. आता तुम्ही म्हणा आम्हाला अंजायनाच नाही कळलं तर अंजायनल पेक्टोरिस कसा कळणार. आता एक उदाहरण देते की बरेच जे 90s मूवी होते किंवा आता जे आपले हिंदी टेलिव्हिजनमध्ये जे सिरियल्स आहे किंवा मराठी टेलिव्हिजनमध्ये जनरली काय होतं की एखादा ओल्ड एज पर्सन असतो आणि त्याला एखादी हार्टची बिमारी असते आणि आपल्याला साठी त्या सिरियलमध्ये किंवा त्या वेबसिरीजमध्ये अशा प्रकारे दाखवतात की एखादा तो जो पर्सन आहे पर्टिक्युलर XYZ पर्सन, त्या पर्सनला काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि एखादी जी इमोशनल गोष्ट किंवा सेन्सिटिव्ह गोष्ट जर आपण त्या व्यक्तीसमोर जर आपण उघडीच आणली तर त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊ शकतो. बऱ्याचदा तर असं दाखवलं जातात की एखादा नॉर्मल व्यक्ती आहे, नॉर्मल रुटीन करतो आणि करताच एकदमच त्याच्या हार्टमध्ये खूप असा पेन होतो आणि पेन झाल्यावर तो डायरेक्ट खाली पडतो. खाली पडल्यानंतर बरेचदा तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन डेथ झाला म्हणून घोषित केलं जाते किंवा त्याला ॲडमिट करून ट्रीटमेंटसुद्धा दिली जाते. अशाही केसेस आपल्याला दाखवल्या जातात. स्क्रीनवरती तुम्हाला एक केस दाखवली जाते की बघा इथे एक ओल्ड पर्सन आहे आणि त्या ओल्ड पर्सनच्या चेस्टमध्ये भरपूर असा पेन आहे. मग ओव्हरऑल आपण काय म्हणू शकतो की हा जो अंजायना हा आपला वर्ड आहे किंवा अँजायनल पेक्टोरिस हा जो वर्ड आहे कुठेतरी सिव्हिअर चेस्ट पेन रिलेटेड आहे. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पेशंटला त्याच्या चेस्टमध्ये खूप जास्त सिव्हिअर प्रमाणात जर पेन होत असणार आणि जो ॲबनॉर्मल आहे त्याला आपण अंजायनल पेक्टोरिस अशा आपल्या रफ भाषेमध्ये म्हणू शकतो. हा जो पेन असतो हा पेन जनरली आपल्या लेफ्ट साईडमध्ये होतो. म्हणजे आता बघा जो आपल्याला टी व्ही सिरियल्समध्ये दाखवलं जाते की एखादा पर्टिक्युलर ओल्ड पर्सन आहे आणि त्याला एखादी गोष्ट कळली जी कळायला नको होती तर तो काय एकदम त्याच्या डाव्या साईडला आणि त्याला तिथं पेन होत आहे, अशा प्रकारे ते आपल्याला दाखवतात. म्हणजेच काय ओव्हरऑल काय आपण गेस करू शकतो की हा जो आपला अंजायनल पेक्टोरिस आहे हा आपल्या हार्टच्या लेफ्ट साईडला स्टार्ट होतो. जेव्हा हा लेफ्ट साईडला स्टार्ट होतो तेव्हा तो सिव्हिअर असतो. त्याच्यानंतर हा जो पेन आहे हा पेन आपला ट्रान्सफर होतो नेकला, जॉला, लेफ्ट हँडमध्ये तो सुद्धा ट्रान्सफर होतो. हा जो पेन आहे हा पेनला आपण काय म्हणतो तर इस्चेमिक चेस्ट पेन म्हणतो. हा जो आपला इस्चेमिक चेस्ट पेन आहे हा नेमका होतो कशामुळे तर आपला जो हार्ट आहे त्या हार्टला प्रॉपर प्रमाणात ऑक्सिजन मिळाला नाही किंवा त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वर्कलोड जर झालं तर काय होतं की आपला जो हार्ट आहे त्या हार्टला प्रॉपर ऑक्सिजन भेटत नाही आणि ऑक्सिजनचा डेफिशियन्सी असल्यामुळं हा चेस्ट पेन ऑकर होतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीचा मेन पार्ट काय आहे तर तो आपला हार्ट. अशा प्रकारे हा आपला हार्ट असतो. याची ही समजा लेफ्ट साईड आहे आणि ही राईट साईड आहे. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये टोटल 4 चेंबर्स असतात. आता एक गोष्ट आपल्याला कळली की हे जे आपले इस्चेमिक चेस्ट पेन आहे त्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये अटॅक म्हणतो. ठीक आहे, हा जो आपला अटॅक आहे हा अटॅक का होतो तर ऑक्सिजनची डेफिशियन्सी झाल्यामुळं हा अटॅक किंवा इस्चेमिक चेस्ट पेन ऑकर होतो. तर ऑक्सिजनची डेफिशियन्सी ही 2 रिझनमुळे होते. फर्स्ट रिझन आहे की त्याचा सप्लाय हा कमी होतो अँड सेकंड वन आहे की हा जो हार्ट आहे हा हार्टचा जर वर्कलोड जर इन्क्रीज झाला तर ऑक्सिजनची डेफिशियन्सी होते. एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल एखादा आपलं झाड आहे जे छोटं आहे. आता हे झाडासाठी इम्पॉर्टंट काय असतं त्याच्या रूट्सला पाणी भेटणं गरजेचं असते. ठीक आहे, याला जर आपण प्रॉपर प्रमाणात जर पाणी दिलं तर हे काय ऑटोमॅटिकली ते ग्रो होणार आणि ते काय पर्टिक्युलर जर फुलं फळं जे काय आहे ते आपल्याला प्रोव्हाइड करणार. ठीक आहे, आता ह्या जर
हा जो झाड आहे आपला पर्टिक्युलर झाड, त्याला जर आपण प्रॉपर प्रमाणात वॉटर सप्लाय केली नाही तर काय होणार, हा प्रॉपर ग्रो होणार नाही, त्याचं प्रॉपर फंक्शन तो करणार नाही. ठीक आहे. किंवा आपण याला जे काही वॉटर आहे ते प्रॉपर प्रमाणात सप्लाय करत आहे, बट याचं वर्कलोड इन्क्रीज झालं आहे. म्हणजे जसं आपण याचे पानं कंटिन्युअसली तोडत आहे, याचे फूल कंटिन्युअसली तोडत आहे, किंवा हा जो झाड आहे हा एक्सेस प्रमाणात वाढलेला आहे आणि आपण जो पाणी देत आहे म्हणजे रोजचा एकच जग देत असणार तर, आणि याची डिमांड काय तर 2 जगची आहे, तर काय होणार की हा प्रॉपर ग्रो होणार नाही. ठीक आहे. उदाहरण समजलं असणार तुम्हाला. सेम आपला हार्टसोबत होतं की आपला हार्ट, आपल्याला माहिती आहे की आपला मेन बॉडी पार्ट आहे आणि हा काय करतो, आपल्या पूर्ण बॉडीला ऑक्सिजनचा सप्लाय करतो. बट याचे जे वॉल्स आहे, ह्या वॉल्सलासुद्धा ऑक्सिजनची गरज आहे त्याचे फंक्शन कंप्लीट करण्यासाठी. ठीक आहे. ह्याला जर प्रॉपर वेमध्ये सप्लाय झाला नाही ऑक्सिजनचा तर हा काय याचा प्रॉपर फंक्शन करणार नाही. हार्टचं नॉर्मल फंक्शन आपल्याला माहिती आहे की हा काय करतो, डिऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे त्या ब्लडला घेतो आणि त्याला काय करतो, ऑक्सिजनेटेड करतो आणि तो पूर्ण बॉडीला सप्लाय करतो. आता हे नॉर्मल फंक्शन आहे आपल्या बॉडीचं. बट याला नॉर्मल फंक्शन करण्यासाठी सुद्धा काहीतरी एनर्जीची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे. आणि फॉर एक्झाम्पल आता एखादी बघा, आता तुम्ही कॉलेजला येता किंवा क्लासला जाता, कशाचा यूज करता जनरली, आत्ता तरी मला वाटते प्रत्येकाजवळ 2 व्हीलर आहे. 2 व्हीलरचं काम काय की आपल्याला, फॉर एक्झाम्पल ही आपली 2 व्हीलर आहे आणि ही काय करते, आपल्याला वन प्लेस टू अनादर प्लेसला जाऊन सोडते. ठीक आहे. हे फॉर एक्झाम्पल हे जर आपलं घर असणार तर ह्या घरपासून ह्या आपल्या कॉलेजपर्यंत ही 2 व्हीलर आपल्याला जाऊन पोहोचवते. परत आपल्याला कॉलेजपासून परत घराला ही नेऊन सोडते, किंवा आणखीन कुठे जायचं असणार तर ही आपली 2 व्हीलर आपल्याला जाऊन पोहोचवते. बट ह्या 2 व्हीलरचं फंक्शन करायसाठी याला काहीतरी लागतं. याला काय लागतं आपल्याला माहिती आहे, पेट्रोल लागतं. आपण याला पेट्रोल प्रोव्हाइड करतो आणि जेव्हा आपण याच्यामध्ये पेट्रोल टाकणार तेव्हाच कुठं ती प्रवास करणार, एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसमध्ये. ठीक आहे. जर आपण याला प्रॉपर पेट्रोल जर दिलं नाही तर ही मध्ये कुठेतरी जाऊन बंद होणार. सो याच्या फंक्शनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय तर याचा पेट्रोल प्लस ऑइलसुद्धा आपण याला देतो. म्हणजे एक 2-3 असे हे याची कन्स्टिट्युअंट्स आहे जे याच्या फंक्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. सेम केसमध्ये आपल्या हार्टचं आहे की हार्ट आपला प्रॉपर फंक्शन करण्यासाठी त्यालाही एनर्जीची गरज आहे. आणि एनर्जी कशापासून त्याला प्रोव्हाइड होते तर ऑक्सिजनपासून त्याला प्रोव्हाइड होते. आता ह्या अंजायना पेक्टोरिसमध्ये काय होतं की आपला जो हार्ट आहे ह्या हार्टला प्रॉपर प्रमाणात ऑक्सिजन सप्लाय होत नाही. 2 रिझन सांगितलं. फर्स्ट सप्लाय होत नाही, सेकंड वन त्याचा वर्कलोड इन्क्रीज होतं. आता ऑक्सिजन कमी होण्याचे मेन रिझन कुठले आहे त्याचे 2 आणखीन रिझन आहे. फर्स्ट आहे कोरोनरी आर्टरी डिसीज अँड सेकंड वन आहे वासोस्पॅझम. आता तुम्ही म्हणणार की हे नेमकं कोरोनरी आर्टरी डिसीज आणि वासोस्पॅझम म्हणजेच काय. आता हा जो आपला हार्ट आहे ह्या हार्टला आत्ता एवढं माहीत झालं की याला एनर्जीसाठी ऑक्सिजनची गरज आहे. आता याला ऑक्सिजन सप्लाय कोण करते तर याला सप्लाय करणारी मेन एक आर्टरी असते ज्याला आपण कोरोनरी आर्टरी म्हणतो. हा कोरोनरी आर्टरीचं फंक्शन काय आहे की हा आपल्या ब्लडला प्रॉपर प्रमाणात ऑक्सिजन सप्लाय करतो. आता जर हा कोरोनरी आर्टरीमध्ये काहीतरी डिसीज झाला, आता डिसीज कसा होणार तर ही फॉर एक्झाम्पल ही आर्टरी आहे, ह्या आर्टरीचं हे एक डायमीटर आहे पर्टिक्युलर आणि हा आर्टरी काय करतो आपल्या हार्टला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो. कुठल्या तरी एका पर्टिक्युलर रिझनमुळं किंवा एक्सेस कोलेस्ट्रॉलमुळं काय होतं की इथे डिपॉझिशन होतं कोलेस्टेरॉलचं किंवा लिपिडचं किंवा काही अशा अनवॉन्टेड मटेरियलचं. त्याच्यामुळे काय होतं की ही याची एक डायमीटर होती, पर्टिक्युलर डायमीटर, त्याच्या थ्रू आपल्या हार्टला ऑक्सिजन प्रोव्हाइड होत होतं. बट हे जे काही इथं डिपॉझिशन झालं लिपिडचं किंवा कोलेस्टेरॉलचं त्याच्यामुळं काय झालं की ही जी डायमीटर आहे ती छोटी झाली आणि डायमीटर छोटी झाली, ऑब्वियसली इथून ब्लड फ्लो कमी प्रमाणात होणार. अल्टिमेटली काय होणार की आपला ऑक्सिजनचा सप्लाय हा कमी प्रमाणात होणार. जसं आता बघा झाड आहे, झाडाला आपण पाईपनी पाणी देत आहोत. आता ठीक आहे, आपल्याला जवळ पाणी सोडायचं असणार किंवा जास्त प्रमाणात पाणी आपल्याला द्यायचं असणार तर आपण
त्याचं जे डायमीटर आहे, त्याचं जे तोंड आहे ते ॲज इट इज ठेवतं. बट बरेचदा काय होतं की आपल्याला पाणी हे लांब टाकायचं असलं तर आपण काय करतो, त्याची एक साईडला प्रेस करतो, त्याची जी डायमीटर आहे त्याला छोटी करतो आणि त्याच्यामुळं काय होतं की पाणी जे आहे ते प्रेशरनं बाहेर निघते, बट त्याची जे डायमीटर आहे ते कमी प्रमाणात असल्यामुळं त्याचा सप्लाय हा कमी प्रमाणात होतो. कळलं असणार तुम्हाला. तर हा जो आपला कोरोनरी आर्टरी डिसीज आहे, याच्यामध्ये सुद्धा काय होतं की जी आपली कोरोनरी आर्टरी आहे, जी मेन आर्टरी आहे ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी आपल्या हार्टला, तर याचं जे डायमीटर आहे ते छोटं होतं. कशामुळे छोटं होतं, तर हे अशा प्रकारे हे जे काही डिपॉझिशन झाल्यामुळं, यालाच आपण काय म्हणतो, ॲथ्रोमा किंवा प्लेग असे दोन त्याचे नाव आहे. आणि याच्यामुळं काय होतं की हा जो डिसीज आहे कोरोनरी आर्टरी डिसीज होतं आणि त्याच्याचमुळं काय होतं की आपल्या हार्टला ऑक्सिजन प्रॉपर प्रमाणात सप्लाय होत नाही आणि जर ते रिस्पॉन्सिबल आहे फॉर इस्टेमिक चेस्ट पेन, दॅट इज अंजायना पेक्टोरिस. ठीक आहे, फर्स्ट समजलं आहे सगळ्यांना कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे काय. सेकंड वन आहे वॉसोस्पाझम. वॉसोस्पाझम कशाचा, तर कोरोनरी आर्टरीचा वॉसोस्पाझम. आता आपल्याला माहिती आहे की ही जी कोरोनरी आर्टरी आहे ही मेन फंक्शन करते. आता समजा की ह्या आर्टरीमध्ये कुठल्याही प्रकारचं कोलेस्टेरॉलचं किंवा लिपिडचं डिपॉझिशन नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं ब्लॉकेज नाही आहे, कुठल्याच प्रकारचा ॲथ्रोमा नाही आहे. बट काही केसमध्ये काय होतं की ही जी आपली आर्टरी आहे ही आर्टरी ही ट्विस्ट होते कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर रिझनमुळं. आता ट्विस्ट झाल्यामुळं काय होतं की ती अशा प्रकारची जर असली तर ती काहीतरी अशा प्रकारची राहणार. म्हणजे ही जी डायमीटर आहे इथे नॉर्मल डायमीटर होती, बट कुठेतरी ती प्रेस झाली एका पर्टिक्युलर रिझनमुळं आणि प्रेस झाल्यामुळं काय झालं की त्याचं डायमीटर छोटं झालं. डायमीटर छोटं झालं म्हणून काय होणार की इथनं जो ब्लड फ्लो आहे तो कमी प्रमाणावर होणार. ब्लड फ्लो जर कमी झाला तर काय होणार, ऑक्सिजनचं सप्लाय हे कमी होणार. आय होप तुम्हाला अंजायना पेक्टोरिजवरती एक बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाला असणार की नेमका याच्यामध्ये होतं का आणि कशा प्रकारे. आपल्या नोट्समध्ये मेन्शन केलं आहे की नेमकं अंजायना पेक्टोरिज म्हणजे काय, तर सडन सेवर आणि प्रेसिंग चेस्ट पेन म्हणजेच काय, तर अंजायना पेक्टोरिज. याच्यामध्ये जो पेन असतो त्याला आपण इस्टेमिक पेन म्हणतो आणि हे कशामुळे होतं, तर ऑक्सिजनच्या डेफिशियन्सीमुळे होतं. रिझन कुठले कुठले आहे, तर फर्स्ट रिझन आहे ऑक्सिजनचा सप्लाय कमी प्रमाणात झाला आणि सेकंड रिझन आहे की आपल्या ऑक्सिजनची डिमांड ही जास्त प्रमाणात झाली. ह्या दोनलाच आपण त्याचे कॉजेस म्हणू शकतो. आणि मेन रिझन कुठले आहे, तर कोरोनरी आर्टरी डिसीज आणि वॉसोस्पाझम. कोरोनरी आर्टरी डिसीजमध्ये काय होतं की आपला जो हार्ट आहे ह्या हार्टमध्ये स्पाझम होतो. इथे मेन्शन केलं आहे की हा एक पर्टिक्युलर आपला हार्टचा डायग्राम आहे आणि ही जी आहे ही कोरोनरी आर्टरी आहे. आता आपला जो काही आर्टरीज आहे, आपल्याला माहिती आहे आर्टरीजचं फंक्शन काय आहे की ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करायला. कुठल्याही बॉडी पार्टमध्ये प्रत्येक आर्टरीचं फंक्शन हेच आहे. आणि हार्टमध्ये जे काही आर्टरीज आहे त्याला आपण म्हणजे जी मेन आर्टरी आहे त्याला आपण कोरोनरी आर्टरी म्हणतो. आणि ह्या आर्टरीमध्ये जर कुठल्याही प्रकारचं डिपॉझिशन झालं, ह्या फॉर एक्झाम्पल ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये जर डिपॉझिशन झालं एखाद्या कोलेस्ट्रॉल किंवा लिपिडचं आणि जर याला जर आपण झूम करून बघितलं तर काही अशा प्रकारे दिसतं. फॉर एक्झाम्पल ही एक आपली आर्टरी आहे आणि ही त्याची आउटर लेयर आहे आणि ही जी आहे आतमधली ही त्याची मेन स्पेस आहे जिथनं आपला ब्लड फ्लो करत होता. बट एखाद्या पर्टिक्युलर रिझनमुळं ही इथे बघा तुम्हाला येल्लोइश दिसत असणार. ही येल्लोइश काय, तर तिथे काहीतरी डिपॉझिशन झालेलं आहे आणि त्यालाच आपण प्लेग किंवा ॲथ्रोमा म्हणतो आणि हाच रिस्पॉन्सिबल आहे कोरोनरी आर्टरी डिसीजमध्ये. वॉसोस्पाझममध्ये काय होतं की वॉसोस्पाझममध्ये ही जी आपली कोरोनरी आर्टरी आहे ती प्रेस झालेली असते, कॉन्ट्रॅक्ट झालेली असते आणि त्याच्यामुळं ब्लड सप्लाय हे कमी होतं. कुठले कुठले रिस्क फॅक्टर आहे ज्याच्यामुळं हा आपला अंजायना पेक्टोरिस होतो. फर्स्ट आहे हायपरलिपिडेमिया. जर आपल्या बॉडीमध्ये लिपिडचं कॉन्सन्ट्रेशन हे हाय प्रमाणात झालं तर काय होणार की ह्या आर्टरीजमध्ये कोलेस्टेरॉलचं किंवा लिपिडचं डिपॉझिशन जास्त प्रमाणात होणार आणि जास्त चान्सेस आहे अंजायना पेक्टोरिसचा. देन आहे हायपरटेन्शन. हायपरटेन्शनमुळे काय होतं की आपलं ब्लड प्रेशर जे आहे ते इन्क्रीज होतं. ब्लड प्रेशर इन्क्रीज झालं म्हणजेच काय, अल्टिमेटली आपलं हार्टचं जे फंक्शन आहे ते इन्क्रीज झालं. देन थर्ड वन आहे डायबिटीज. डायबिटीज ही सुद्धा एक रिझन आहे अंजायना पेक्टोरिसचं. देन स्मोकिंग, लाईफस्टाईल हे आपल्याला माहिती आहे की खूप खूप जास्त रिस्पॉन्सिबल आहे
आपल्या अंजाना पेक्टोरिससाठी. का रिस्पॉन्सिबल आहे? कारण आता आपल्याला माहिती आहे की जे आपले जुने पूर्वज होते, म्हणजे आपले आबा आजी यांची जी जनरेशन होती त्यांची लाईफस्टाईल बघा आणि आत्ताची जे स्टुडंट लाईफ आहे त्यांची जनरेशन बघा. ह्या 2 जनरेशनमध्ये किती लाईफस्टाईलचा चेंजेस आहे. तेव्हाच्या पिढीमधली लाईफस्टाईल आणि आत्ताची लाईफस्टाईल खूप चेंजेस आहे. तेव्हा कुठल्याही प्रकारचे हार्ट अटॅक येत नव्हते आणि जरी असणार तर खूप कमी प्रमाणात. बट आत्ता आपल्याला माहिती आहे की जे काही यंग स्टुडंट्स आहे, यंग जनरेशन आहे, त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळण्यात येतं. आणि यंग तर सोडा, बट चिल्ड्रनमध्ये सुद्धा हार्ट अटॅक येत आहे. का? तर लाईफस्टाईल चेंजच्यामुळे. ठीक आहे. आणि फॅमिली हिस्ट्री हे तर एक मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे अंजाना पेक्टोरिससाठी. आता ही जी अंजाना पेक्टोरिस आहे याचे मेन 3 टाईप्स आहे. फर्स्ट आहे स्टेबल अंजायना, सेकंड आहे व्हेरियंट अंजायना आणि थर्ड आहे अनस्टेबल अंजायना. हा जो टाईप आहे याला म्हणतात स्टेबल अंजायना आणि याचाच आपण क्लासिकल अंजायना म्हणून ओळखतो आहे. मोस्ट कॉमन आहे. जनरली एक्सरसाइज किंवा ॲबनॉर्मल जे काही रुटीन आहे ती करताना हा अंजायना ऑकर होतो. आता बघा, बरेचदा असं होते की बरेच न्यूजमध्ये ऐकल्या जाते की क्रिकेट खेळता खेळता हार्ट अटॅक आला, एक्सरसाइज करता करता हार्ट अटॅक आला, जास्त प्रमाणात रनिंग केल्यामुळं हार्ट अटॅक आला. असे बरेच केसेस आपल्याला बघायला मिळतात. स्ट्रेसमुळं एक्सरसाइजमुळं इमोशनल थिंक वाढल्यामुळं हा जो अंजायना आहे हा ऑकर होतो. आणि याच्यामध्ये काय होतं, जी काही आपली आर्टरीज आहे याच्यामध्ये जास्त प्रमाणात जे काही प्लेग आहे किंवा ॲथ्रोमा आहे त्याचं डिपॉझिशन जास्त प्रमाणात होतं आणि आपल्या हार्टला कमी प्रमाणात ऑक्सिजन सप्लाय होतं. इथं मेन्शन केलेलं आहे, तुम्हाला दिसत असणार की हा जो ब्लॅक पोर्शन आहे हा काय तर हा प्लेग आहे. आणि ऑब्व्हियसली ही जी नॉर्मल डायमीटर आहे ह्या प्लेगच्या फॉर्मेशनमुळं त्या डायमीटर कमी झाली आणि डायमीटर कमी झाल्यामुळं काय झालं की आपल्या हार्टला कमी प्रमाणात ऑक्सिजन सप्लाय झाला. जर ऑक्सिजन कमी प्रमाणात सप्लाय झाला तर तो त्याचा प्रॉपर फंक्शन जे आहे ते करू शकणार नाही आणि दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर आवर स्टेबल अंजायना. देन सेकंड वन आहे व्हेरियंट अंजायना. आपला व्हेरियंट अंजायना आहे यालाच आणखीन 2 नाव आहे, दॅट इज वॉसोस्पॅस्टिक ऑर प्रिझमेंटल अंजायना. म्हणजेच व्हेरियंट अंजायनाचेच आणखीन 2 नाव आहे, दॅट इज वॉसोस्पॅस्टिक अँड प्रिझमेंटल. याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही की नेमकं प्रिझमेंटल अंजायना म्हणजे काय आणि वॉसोस्पॅस्टिक अंजायना म्हणजे काय. तर हे काहीच नाही, फक्त यांचे वेगवेगळे नाव आहे. आता वॉसोस्पॅझम होतो कशा, तर हे बघा, ही जी नॉर्मल आपली आर्टरी आहे इथे एखाद्या पर्टिक्युलर रिझनमुळं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं आणि ही जी आहे आपली कोरोनरी आर्टरी ती दबल्या जाते आणि दबल्यामुळं काय होणार की याची जी काय नॉर्मल डायमीटर आहे, नॉर्मल जी याची विड्थ आहे ती राहणार नाही, ती छोटी होणार आणि ऑब्व्हियसली छोटी झाली तर काय होणार, ऑक्सिजन सप्लाय कमी होणार आणि हेच एक रिझन आहे आपला व्हेरियंट अंजायनासाठी. देन थर्ड वन आहे अनस्टेबल अंजायना. हा अनस्टेबल अंजायना हा जनरली रेस्ट कंडिशनमध्ये होतो. बऱ्याचदा आपल्याला असेही केसेस ऐकल्या जाते की एखादा पर्टिक्युलर व्यक्ती आहे, तो झोपलेला आहे आणि त्याला सकाळी सकाळी अटॅक आला आणि तो झोपल्याच राहिला. ती जी काही अटॅक आहे, ती जी काही अंजायनाचा टाईप आहे तो अनस्टेबल अंजायनामध्ये होतो. याच्यामध्ये काय होतं की आता फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्टिक्युलर पेशंटला ऑलरेडी प्लेग आहे, म्हणजे कॅल्शियमचं डिपॉझिशन ऑलरेडी त्याच्या आर्टरीमध्ये झालेला आहे आणि अशा केसेसमध्ये एखाद्या वेळेस काय झालं की हा जो प्लेग आहे तो रप्चर झाला, म्हणजे इथनं तो तुटल्यामुळं काय होणार की इथे हे जे डिपॉझिशन झालं होतं ते डिपॉझिशन बाहेर निघाल्यामुळं काय होतं की आपली बॉडी त्याला रिस्पॉन्स देते. कशा प्रकारे रिस्पॉन्स देते, जसं एखाद्या आपल्या बॉडीला कट झालं आणि तिथनं जर ब्लिडिंग झालं तर काय होतं, इथे डिपॉझिशन होतं ब्लडचं, म्हणजेच आपले जे काही प्लेटलेट्स ॲक्टिवेट होते आणि इथं बघा आपल्याला ब्लड ॲक्युमुलेट झालेलं दिसतं. ते कशामुळं होतं, प्लेटलेटच्या ॲग्रिगेशनमुळं होतं आणि ते ॲग्रिगेशन झाल्यामुळे काय होते, ब्लड फ्लो हा थांबतो, रक्त निघणं बाहेर थांबतं. सेम केस आपल्या आर्टरीमध्ये होतं की इथे हे रप्चर झाल्यामुळं काय होतं की ते आपली जी काही इम्युन सिस्टीम आहे ती ॲक्टिवेट होतं आणि तिथं प्लेटलेटच्या ॲग्रिगेशनमुळं काय होतं, क्लॉट फॉर्मेशन होतं आणि हे क्लॉट फॉर्मेशन झालं बघा. आता आर्टरी ही एवढी होती, ह्या
प्लेगमुळं किंवा आत्रमामुळं ती ऑलरेडी अर्धी झाली आणि इथे हे रप्चर झाल्यामुळं काय झालं की इथे आपल्या बॉडीनं रिस्पॉन्स दिला आणि इथे काय झालं, ब्लड क्लॉट झालं. ब्लड क्लॉटिंगमुळे काय झालं की ही जी थोडीफार आपली आर्टरी ओपन होती ती पूर्णच ब्लॉक झाली. आपल्या हार्टला ब्लड सप्लाय झाला नाही, आपला हार्ट प्रॉपर फंक्शन करू शकला नाही, ऑक्सिजन भेटला नाही आणि अल्टिमेटली काय झालं, अटॅक आला. अशा प्रकारे हा अनस्टेबल अंजायना आहे आणि जो ॲट द टाईम ऑफ रेस्ट जनरली दिसून येतो. ह्या अंजायनाला आपण ट्रीट कशा प्रकारे करू शकतो. फर्स्ट सेल्फ केअर घेऊन सुद्धा आपण अंजायनाला ट्रीट करू शकतो. जसं एक्सरसाइज आपण प्रॉपर वेमध्ये केली, एक्सेस वेट जर वाढलेला असेल तर त्याला लॉस केलं, लाईफस्टाईल जी आहे त्याला प्रॉपर केली, स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग याला स्टॉप केलं, तर अशा प्रकारे आपण ह्या अंजायनाला ट्रीट करू शकतो. सेकंड आहे सर्जरीमध्ये काय होतं, कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी जनरली केली जाते. तर कशी केली जाते, आता फॉर एक्झाम्पल ह्या हार्टमध्ये या पर्टिक्युलर एरियामध्ये ब्लॉकेज आहे, तर काय होणार, बायपास सर्जरीमध्ये काय होणार की हा एवढा पोर्शन कट केला जातो आणि ह्या आर्टरीला इथे जॉईन केली जाते आणि जॉईन केल्यामुळं काय होणार की हा जो आपला ब्लड सप्लाय आहे हा न्यू जो जॉईन केला आहे त्याच्या थ्रू होणार. अशा प्रकारे कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी केली जाते. आणि देन याला कशा प्रकारे ट्रीट करू, तर मेडिकल प्रोसिजर आणि थेरपीने सुद्धा आपण याला ट्रीट केला जातो. आणि नेक्स्ट आहे आपला ड्रग्स दॅट इज आपल्या अँटी अँजनल ड्रग्स, त्याच्यामुळे सुद्धा आपण आपला हे जे काही अंजाना पेक्टोरिक्स आहे त्याला ट्रीट करू शकतो. हे जे आपले अँटी अंजायनल ड्रग्स आहे हे 2 क्लासमध्ये क्लासिफाय केले झाले, 2 त्याचे टाईप्स केले गेलेले आहे. फर्स्ट आहे वॉसोडायलेटर आणि सेकंड आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. पहिल्यांदा आपण वॉसोडायलेटर बघूया की नेमकं वॉसोडायलेटर कशा प्रकारे वर्क करतात. वॉसोडायलेटर याच्या नावावरूनच कळतं आहे की हा आपला जो काही आर्टरी आहे किंवा आपले जे काही वेन्स आहे याला डायलेट करायचं काम करतो. आता हा फॉर एक्झाम्पल आपला हार्ट आहे, हार्टचं फंक्शन कशा प्रकारे करतो, हा कॉन्ट्रॅक्ट होतो, रिलॅक्स होतो, अशा प्रकारे हा फंक्शन करतो. आपले जे वेन्स आहे आणि आर्टरीज आहे हे सुद्धा अशा प्रकारे ब्लड फ्लो करतात. पहिले काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, देन परत रिलॅक्स होतात, परत कॉन्ट्रॅक्ट होतात, परत रिलॅक्स होतात आणि अशा प्रकारे हे जे काही आपलं ब्लड फ्लो आहे ते आर्टरीमधनं पास होतं. ठीक आहे, आर्टरीमधनं आपलं ब्लड पास होतं. हे जे वॉसोडायलेटर्स आहे हे वॉसोडायलेटर हे 2 प्रकारे काम करतात. फर्स्ट आहे प्रीलोड आणि सेकंड आहे आफ्टर लोड. आता प्रीलोड आणि आफ्टर लोड म्हणजेच काय, हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतो, रिलॅक्स होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो, रिलॅक्स होतो. तर कॉन्ट्रॅक्ट व्हायच्या अगोदर म्हणजे रिलॅक्स स्टेटमध्ये जेव्हा आपला हार्ट आहे आणि त्या हार्टमध्ये जेव्हा आपला ब्लड हा एंटर्ड करतो त्या कंडिशनला प्रीलोड म्हणतात. आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर काय होतं की आपला हा जो ब्लड आहे हार्टच्या बाहेर निघतो तर त्याला आपण आफ्टर लोड म्हणतो. स्क्रीनवरती तुम्हाला एक इमेज दाखवत आहे, त्या इमेजमध्ये दिसतं आहे की नेमकं प्रीलोड आणि आफ्टर लोड कशा प्रकारे. आता जेव्हा हा प्रीलोड होतो तेव्हा आपला वॉसोडायलेटर नेमका वर्क कसा करतो, तर हा काय करतो, जे आपले स्मूथ मसल्स आहे त्यांना रिलॅक्स करतो आणि जो काही आपला ब्लड आहे त्याला आपण पुल करतो आणि आपला जो प्रीलोड आहे त्याला डिक्रीज करतो. आफ्टर लोडमध्ये हा काय करतो, हा डायलेशन करतो आणि पेरिफेरल रेजिस्टन्स आहे त्याला डिक्रीज करतो. आता हा जो आपला वॉसोडायलेटर्स आहे हा इफेक्ट करतो कोरोनरी फ्लोमध्ये हा काय करतो, कोरोनरी आर्टरीला डायलेट करतो आणि ब्लड फ्लोला इन्क्रीज करतो. ऑल्सो स्मूथ मसलवरती सुद्धा याचा इफेक्ट आहे. हा काय करतो, स्मूथ मसलला सुद्धा रिलॅक्स करतो, डायलेट करतो आणि हा काय करतो, जे आपल्या क्युटेनियस वेसल्स प्रेझेंट असतात स्किनमध्ये आणि मेनिंजियल वेसल जे प्रेझेंट असतात स्कलमध्ये त्यांना सुद्धा डायलेट करतो. आता नेमकं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की आपला हा जो वॉसोडायलेटर आहे तो वर्क कसा करतो. तर इथे बघा, इथे शो केलं आहे की कशा प्रकारे आपले वॉसोडायलेटर्स असतात. एक गोष्ट सांगायला विसरली की आपले हे जे वॉसोडायलेटर्स आहे यांना नायट्रेटसुद्धा म्हणतात किंवा नायट्रिक ऑर्गॅनिक नायट्रेटसुद्धा म्हणतात. आता का म्हणतात त्याला नायट्रेट किंवा ऑर्गॅनिक नायट्रेट, तर बघूया.
हे जे आपले वॉसोडायलेटर्स आहे, फॉर एक्झाम्पल हा आपला ड्रग आहे, दॅट इज आवर वॉसोडायलेटर्स. हे आपले प्रो ड्रग्स असतात. आता प्रो ड्रग्स म्हणजेच काय, जे रेडिली ॲक्टिवेट नसतात, ते एका पर्टिक्युलर त्यांच्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात आपल्या बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर आणि नंतरच त्यांचे ॲक्शन शो करतात. जे आपले ऑर्गॅनिक नायट्रेट किंवा नायट्रेट्स आहे, ते नायट्रेट्स काय करतात, कन्वर्ट होतात त्याच्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये. त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म कुठला आहे तर नायट्रिक ऑक्साईड, दॅट इज NO. हे त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म आहे, जे त्याचा मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतं. ह्या अंजायना पेक्टोरिसमध्ये आपल्याला काय पाहिजे की ही जी आपली कोरोनरी आर्टरी होती, ती आर्टरी ही रिलॅक्स व्हायला पाहिजे. का तर त्याचं डायमीटर हे छोटं झालं होतं, जे पर्टिक्युलर डायमीटर होतं त्या डायमीटरपेक्षा छोटं झालं होतं. मग रिझन काय असो, एक तर ते प्लेक फॉर्मेशन किंवा कुठल्या प्रकारचं वॉसोस्पाझम. ह्या दोन्ही केसमध्ये काय होतं की आर्टरीचं जे डायमीटर ते छोटं झालं होतं आणि आपल्याला काय पाहिजे की याचं डायमीटर मोठं झालं पाहिजे. तर डायमीटर मोठं कशामुळे होणार तर ते डायलेशन, हा जो डायलेशन आहे कशामुळे होणार तर ही जी आर्टरी आहे ती रिलॅक्स जर झाली तर ती डायलेट होणार आणि त्याचा जे काही पर्टिक्युलर एरिया आहे आतमधला तो इन्क्रीज होणार आणि त्याच्यामुळे ब्लड फ्लो इन्क्रीज होणार. सो आपल्या नायट्रिक ऑक्साईडचं फंक्शन काय असायला पाहिजे आयडियली की यांनी आपल्या आर्टरीचं जे काही माउथ आहे किंवा जे काही त्याचं डायमीटर आहे त्याला मोठं करायला पाहिजे. ठीक आहे. आता म्हणजेच ओव्हरऑल काय करायला पाहिजे तर त्यांनी रिलॅक्सेशन केलं पाहिजे. फर्स्ट वर्ड दॅट इज रिलॅक्सेशन. हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन समजायसाठी. कसा रिलॅक्सेशन व्हायच्यासाठी कशा प्रकारे होतं हे कळायसाठी आपल्याला आधी कळायला पाहिजे की नेमकं कॉन्ट्रॅक्शन कशा प्रकारे होतं. राईट. कॉन्ट्रॅक्शन कशा प्रकारे झालं हे जर माहिती असलं तर रिलॅक्सेशन कसं होणार हे ऑटोमॅटिकली माहिती करता येतं. आता ही जी आपली आर्टरीज असते जे प्रेझेंट असतात, ह्या आर्टरीजच्या इंटरनली ते कशा प्रकारे वर्क करतं. फॉर एक्झाम्पल ही आपली एखादी स्मूथ मसल आहे आणि ह्या स्मूथ मसलचा आतमधला भाग आहे. तर इथे वेगळे चॅनेल्स असतात. पहिला हा जो चॅनल आहे हा आहे व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल. हा जो सोडियम चॅनल आहे हा व्होल्टेज गेटेड आहे. व्होल्टेज गेटेड म्हणजे व्होल्टेजने ॲक्टिवेट होणार आहे. हा जो इथे चेंबर काढला मी, हा काय करतो आयन्सचं एंट्री करतो आपल्या सेलमध्ये. म्हणजेच काय अल्टिमेटली व्होल्टेज सप्लाय करतो ह्या सोडियम चॅनलला. ह्या सोडियम चॅनल ॲक्टिवेट झाल्यामुळं काय होतं की हा काय करतो एक्सटर्नली सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतो. म्हणजे एक्सटर्नलमधून इंटरनल तो सोडियम आयनचा सप्लाय प्रोव्हाइड करतो. कशामुळं तर हे व्होल्टेज सप्लाय झाल्यामुळं. इथे आणखीन 2 मेन चॅनल प्रेझेंट असतात, दॅट इज कॅल्शियम आयन चॅनल. हा जो फर्स्ट आहे हा आपला नॉर्मल चॅनल असतो आणि तो कम्पॅरेटिव्हली स्लो वर्क करतो. हा काय करतो आउटर एक्सटर्नली बाहेरून कॅल्शियमला आतमध्ये आणायचं काम करतो. आणि हा जो सेकंड वन आहे याला यल टाईप चॅनल म्हणतात. हा जो यल टाईप चॅनल हा फास्टर असतो आणि हा काय करतो जास्त प्रमाणात कॅल्शियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतो. चॅनल सगळ्यांना क्लिअर झाले. आता तुम्ही म्हणाल की इथे भरपूर प्रमाणात कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे, तर ह्या कॅल्शियमचं काम काय आहे. इथे एक सिस्टीम प्रेझेंट असतात. त्या सिस्टीमलाच आपण सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. ह्या सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन काय आहे की इथे रिसेप्टार्स असतात. हे रिसेप्टार काय करतात कॅल्शियमला जाऊन अट्रॅक्ट करतात. कॅल्शियम इथं अटॅच झाले तर हे काय करतात पूर्ण कॅल्शियमला आतमध्ये घेतात. आतमध्ये घेतल्यानंतर काय करतात जास्त प्रमाणात कॅल्शियमला बाहेर पोचतं. म्हणजेच असं म्हणू शकतो की हा एक दरवाजा आहे आणि ह्या दरवाजामध्ये कॅल्शियम जातो आणि इथं थांबतो आणि परत बाहेर निघतो. इथनं जेव्हा आपला कॅल्शियम बाहेर निघतो तर हा अटॅच्ड होतो रिसेप्टार्सला जे इथे प्रेझेंट असतात. हे रिसेप्टार्स आहे, ह्या रिसेप्टारला काय म्हणतात तर त्याला ट्रोपोनिन म्हणतात. हे ट्रोपोनिन कशाला अटॅच असतात तर एक अशा प्रकारची एक सिस्टीम असते ज्याला हे ट्रोपोनिन अटॅच असतात. याच्यामध्ये ॲक्टिन आणि मायसिन असते.
जेव्हा हा आपला कॅल्शियम ह्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो तेव्हा काय होतं, इथे ऑलरेडी ॲक्टिन आणि मायसिन प्रेझेंट असते बट सेपरेटली प्रेझेंट असतात. जेव्हा हा कॅल्शियम जाऊन इथे अटॅच होतो तेव्हा काय होतात, हे ॲक्टिन आणि मायसिन हे दोघं मिक्स होतात, एकत्र येतात आणि त्याच्यामुळं काय होतं की जी आपली सेल आहे ती कॉन्ट्रॅक्ट होते. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असणार की आपली सेल किंवा स्मूथ मसल्स जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट कशाप्रकारे होतं. सगळ्यात मेन कंपोनंट काय आहे कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी, तर कॅल्शियम आयन्स. कॅल्शियम आयन्स कुठून कुठून येतात, तर 2 चॅनल आहे. फर्स्ट आहे एल टाईप आणि जो सेकंड वन आहे तो नॉर्मलवाला कॅल्शियम आयन्स चॅनल. ठीक आहे, इथे आणखीन एक चॅनल असते, तो काय करतो, पोटॅशियम आयन चॅनल. हा काय करतो, इथले जे पॉझिटिव्ह आयन्स इन्क्रीज झालेला आहे त्याला बॅलन्स करतो आणि पोटॅशियमला आतून बाहेर पाठवण्याचं काम करतो. जेव्हा आपल्या मसल्समध्ये किंवा सेलमध्ये कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं तर हे काय कुठे जातात, तर हे जातात सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये. ह्या सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये काय होतं, म्हणजे हा एक प्रकारचा दरवाजा आहे, याच्यामध्ये कॅल्शियम इन्क्रीज होतात किंवा एंटर होतात. एंटर झाल्यानंतर हा काय करतो, कॅल्शियमला बाहेर पाठवतो आणि हा जो ट्रोपोनिन्स आहे या ट्रोपोनिन्सला जाऊन ते अटॅच होतं. इथे अटॅच झाल्यामुळे काय होतं की ॲक्टिन आणि मायसिन हे दोघं एकत्र होतात, रिॲक्ट होतात आणि काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणजे हे जे नॉर्मल त्याचं डायमीटर होतं ते काय झालं, कमी झालं आणि ते अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्ट झालं. अशा प्रकारे ते कॉन्ट्रॅक्शन होतं आपल्या बॉडीमध्ये. आता जर आपल्याला याला जर रिलॅक्स करायचं असेल, याला जर नॉर्मलाइज्ड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार, ही जी प्रोसेस झाली, ही जी स्टेप्स झाल्या त्या स्टेपला स्टॉप करावं लागणार. फर्स्ट आपण काय करू शकतो, ॲक्टिन आणि मायसिनचं हे जे काही मिक्सिंग होतं त्याला स्टॉप करू शकतो. सेकंड काय करू शकतो की हे जे आपल्या मसल्समध्ये कॉन्सन्ट्रेशन होतं तर कॅल्शियम आयन्सचं त्याला स्टॉप करू शकतो. कारण काय होतं, कॅल्शियमच रिस्पॉन्सिबल आहे कॉन्ट्रॅक्शनसाठी आणि रिलॅक्सेशनसाठी. जर रिलॅक्स व्हायचं असणार तर काय करणार, ह्या ट्रोपोनिनपासून ह्या कॅल्शियमला डिटॅच्ड करावं लागणार आणि त्याच्यामुळं काय होणार की आपली जी सेल आहे ती रिलॅक्स होणार. आय होप तुम्हाला क्लिअर असणार की नेमका आपला जो काही नॉर्मल फंक्शन आहे कॉन्ट्रॅक्शनचं ते कशा प्रकारे होते. अंजाना पेक्टोरिसमध्ये काय झालं की कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे. जेव्हा आपण नायट्रेट पेशंटला देतो तर नायट्रेट काय करते, पहिले कन्वर्ट होतं नायट्रिक ऑक्साईडमध्ये. हा काय करतो, ग्वानिलीन सायक्लेजला ॲक्टिवेट करतो. हा ग्वानिलीन सायक्लेज काय करतो, CGMPचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतो. आता तुम्ही म्हणाल की CGMPचं फंक्शन काय आहे, तर हा काय करतो, कॅल्शियम आयन्सची एंट्रीला रिड्यूस करते. म्हणजे इथे बघा, कॅल्शियम आयन्स हा मोठ्या भरपूर प्रमाणात सेलमध्ये जात होता आणि कॉन्ट्रॅक्शन कॉज करत होता. तर हा काय करतो, ह्या कॅल्शियम आयनचं जे एंट्री आहे याला स्टॉप करतो. कोण, CGMPला कोण ॲक्टिवेट करतो, तर ग्वानिलीन सायक्लेज कशामुळे ॲक्टिवेट होतो, तर नायट्रिक ऑक्साईडमुळं. सेकंड मेकॅनिझम हा कशा प्रकारे करतो की हा काय करतो, डिफॉस्फोरायलेझेशन ऑफ PKG म्हणजेच प्रोटीन कायनेज. हा प्रोटीन कायनेज काय करतो, मायोसिनच्या ॲक्टिव्हेशनला स्टॉप करतो. जर हा इथला मायोसिन जर ॲक्टिवेट झाला नाही तर काय होणार, तो ॲक्टिनसोबत रिॲक्ट होणार नाही आणि रिॲक्ट झाल्यानंतर काय होणार, कॉन्ट्रॅक्शन होणार नाही. ऑब्वियसली कॉन्ट्रॅक्शन झालं नाही तर काय होणार, रिलॅक्सेशन. अशा प्रकारे हे आपले वॉसोडायलेटर आहे ते वर्क करतात. याचे इफेक्ट कुठले कुठले आहे, तर हा फर्स्ट काय करतो, कॉन्ट्रॅक्शनला डिक्रीज करतो, सेलला रिलॅक्स करतो आणि काय करतो, प्रीलोड आफ्टर लोडला सुद्धा डिक्रीज करतो. साईड इफेक्ट कुठले कुठले आहे, हेडॅक, फ्ल्युझिंग, विकनेस, स्वीटिंग, ह्या अशा प्रकारे याचे साईड इफेक्ट आहे. नोट्समध्ये पण एका प्रॉपर वेमध्ये कुठले कुठले चॅनेल्स आहे आणि कशा प्रकारचे आपला कॅल्शियम एंटर होतो हे प्रॉपर मेन्शन केलेलं आहे. थेरॉटिकली सुद्धा ते लिहून दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला स्टडी करताना कुठल्या प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही. हे जे काही चॅनल आहे हा काय करतो, व्होल्टेजला जनरेट करतो आणि तो ॲक्टिवेट करतो व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनलला, जो एंटर करतो सोडियमला
सेलमध्ये. त्याच्यानंतर काय होतं, 2 चॅनल आहे कॅल्शियमचे. फर्स्ट वन जो आहे तो स्लो आहे, दॅट इज नॉर्मल आहे, आणि एल टाईप जो आहे तो फास्ट आहे, तो जास्त प्रमाणात कॅल्शियम आयनला इंटर करतो सेलमध्ये. हे कॅल्शियम कुठे जातात तर सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये जातात आणि गेल्यानंतर ते काय करतात, ते बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर कुठे जातात तर ट्रोपोनिनमध्ये जाऊन अटॅच्ड होतात. हा ट्रोपोनिन काय करतो, मायसिनला ॲक्टिवेट करतो आणि ॲक्टिनचं आणि मायसिनचं रिॲक्शन होतो, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द कॉन्ट्रॅक्शन. आपण जर याला कॅल्शियमचा एंट्रीला स्टॉप केली तर काय होणार, कॉन्ट्रॅक्शन होणार नाही. सेकंड काय, मायसिनचा ॲक्टिवेशनला आपण स्टॉप केलं तर हा काय कॉन्ट्रॅक्शन होणार नाही. अशा प्रकारे आपले नायट्रेट्स वर्क करतात. ह्या कॅटेगरीमध्ये टोटल 5 ड्रग्स आपल्याला बघायचे आहे आणि 5 ड्रग्सपैकी 2 ड्रग्ज आहे त्यांचं सिंथेसिस बघायचं आहे, दॅट इज नायट्रोग्लिसरीन अँड आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट. ठीक आहे, सो स्टार्ट करूया आजचे ड्रग्स. फर्स्ट ड्रग आहे आपला अरिल नायट्रेट. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अरिल नायट्रेट. स्ट्रक्चर हे अगदी सोपं आहे, आठवण ठेवायला याच्यामध्ये आपल्याला अवघड जाणार नाही, कारण स्ट्रक्चरमध्ये बघा CH3 CH आणि त्याला 2 CH2 अटॅच आहे आणि जे अटॅच आहे ONOला. CNO इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दॅट आवर कंपाऊंड. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस प्रत्येक ड्रग्सचे ह्या कॅटेगरीमधल्या सेम असणार आहे, कारण हा वॉसोडायलेटर्स आहे आणि वॉसोडायलेटरचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपण आत्ताच बघितलं आहे आणि युजेससुद्धा प्रत्येक ड्रगचा सेम असणार आहे. ठीक आहे, सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा पहिले प्रोड्रग आहे, कन्वर्ट होतो नायट्रिक ऑक्साईडमध्ये आणि काय करतो, जे आपले आर्टरीज आहे त्याच्यावरचे प्रेशर डिक्रीज करतो आणि पेरिफेरल वॉसो डायलेशन करतो. यूज काय आहे तर ॲज अँटी अँजायनल ड्रग्ज म्हणून तर याचा यूज होतोच, बट इट इज यूज्ड फॉर अँटीडोट्स फॉर सायनाईड पॉयझनिंग. सायनाईड पॉयझनिंगसाठी सुद्धा ह्याचा यूज केला जातो आणि क्लिनिंग एजंट म्हणून सुद्धा हा यूज केला जातो. देन सेकंड ड्रग आहे आपला नायट्रोग्लिसरीन. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ नायट्रोग्लिसरीन. याचं ही स्ट्रक्चर हे खूप इझी आहे. हा जो नायट्रोग्लिसरीन आहे याला अल्सो ओळखलं जातं ग्लिसरील ट्रायनायट्राइड म्हणून. सो कन्फ्यूज व्हायचं नाही की नायट्रोग्लिसरीन आणि ग्लिसरील ट्रायनायट्राइड हे 2 वेगवेगळे ड्रग्स आहे म्हणून. ठीक आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम असणार का, हा काय करतो, नायट्रिक ऑक्साईड प्रोड्यूस करतो. नायट्रिक ऑक्साईड प्रोड्यूस केल्यानंतर हा काय करणार, ॲक्टिवेट करणार CGMPला. CGMP हा काय करणार की कॅल्शियम आयन्सची एंट्रीला इनहिबिट करणार आणि अनदर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा मायसिनच्या ॲक्टिवेशनला डिक्रीज करतो. अल्टिमेटली हा काय करतो, कॉन्ट्रॅक्शनला स्टॉप करतो, म्हणजे सेल रिलॅक्स करतो. जे युजेस आहे, हा यूज कसा होतो तर हा ॲज अ अँटी अँजायनल ड्रग्ज म्हणून यूज होतो आणि सबलिंगल टॅबलेट म्हणून याचा यूज होतो. म्हणजेच काय, टंगच्या खाली हा ठेवला जातो आणि टंगच्या खाली ठेवल्यानंतर काय तर रॅपिड याचं ॲब्सॉर्प्शन होतं आणि ॲक्शन फास्ट शो करतो. ॲज अ सिंथेसिस काय तर हे एक सिंगल स्टेप रिॲक्शन आहे. सी दिस इज द सिंथेसिस ऑफ आवर नायट्रोग्लिसरीन ऑर ट्रायग्लिसरॉल. काय केलं जातं की ग्लिसरॉलचं रिॲक्शन केली जाते नायट्रिक ॲसिडसोबत इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर नायट्रोग्लिसरीन. ग्लिसरॉलच्या स्ट्रक्चरमध्ये बघा, जे काही आपला OH ग्रुप आहे, OH ग्रुपमधला H हा रिप्लेस होतो विथ NO2 आणि 3 वॉटर मॉलिक्यूल हे सिस्टीमच्या बाहेर जातात. दिस इज ऑल द सिंथेसिस ऑफ आवर नायट्रोग्लिसरीन. नेक्स्ट ड्रग आहे आपला पेंटा इरिथ्रिटोल ट्रायनायट्रेट. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दॅट ड्रग. स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर सिमिलॅरिटीज काय आहे की स्ट्रक्चरमध्ये हा एक जो ग्रुप आहे तो जास्तीचा ॲड झालेला आहे नायट्रोग्लिसरीनच्या. ठीक आहे, फक्त काय डिफरन्स आहे ते आठवण ठेवायचं, म्हणजे स्ट्रक्चर अल्टिमेटली आपल्याला आठवण राहणार. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे की हा काय करतो, CGMPला ॲक्टिवेट करतो, गॉनिल सायक्लेजला ॲक्टिवेट करतो आणि काय होतं त्याच्यामुळं जो आपली सेल आहे किंवा जे स्मूथ मसल आहे ते रिलॅक्स होतो. आणि सेकंड मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा मायसिनच्या ॲक्टिवेशनला स्टॉप करतो, जो काय होतं ॲक्टिन आणि मायसिनच्या इंटरॅक्शनला इनिबिट करतो. युजेस काय तर इट इज यूज्ड ॲज अ अँटी अँजायनल ड्रग. देन फोर्थ ड्रग आहे आपला आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट. आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट हा जो ड्रग आहे याचं स्ट्रक्चर थोडं चेंज आहे, ते आपल्याला ॲज इट इज आठवण ठेवायचं आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस सेम आहे की हा काय करतो, आपल्या जे काही सेल आहे, जे काही पर्टिक्युलर आर्टरीज आहे त्याला रिलॅक्स करतो. आणि युजेस काय आहे, इट इज यूज्ड ॲज अ
ट्रीटमेंट फॉर द ट्रीटमेंट ऑफ अंजायना आणि सबलिंग्युअली सुद्धा याचा यूज केला जातो. सिंथेसिस कशा प्रकारे होतं, सी दिस इज द सिंथेसिस ऑफ अवर आयसोसॉर्बाइड डायनायड्राइड. इथे काय होतं की डिसॉर्बिटॉलचे रिॲक्शन केली जाते 4-मिथिल बेन्झीन सल्फेनिक ॲसिडसोबत आणि काय फॉर्म होतं तर आयसोसॉर्बाइडची फर्दर रिॲक्शन केली जाते नायट्रिक ॲसिडची इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट. नेक्स्ट ड्रग आहे आपला डायपायरिडोमोल. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डायपायरिडोमोल. स्ट्रक्चर बघून एकदम घाबरून जायचं नाही की स्ट्रक्चर खूप मोठं आहे म्हणून. याला जर आपण थोडं डिटेलमध्ये बघितलं तर बघा इथनं हे जे 2 पार्टमध्ये जर याला डिवाईड केलं तर हे बघा हे एक मिरर इमेज आहे एकमेकांची. हा पार्ट आणि हा पार्ट सेम आहे. सो एक पार्ट आठवला तर दुसरा पार्ट अल्टिमेटली आपल्याला आठवण राहणार. सो स्ट्रक्चर हे फारही अवघड नाही. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय करतो, फॉस्फोडायस्टरेज जे एन्झाईम आहे त्या एन्झाईमला इनिबिट. नॉर्मली याचं फंक्शन काय का हा CAMP आणि GMPचं कॉन्सन्ट्रेशनला इनिबिट करतो, डिक्रीज करतो आणि आपल्याला CGMP हा पाहिजे. कशासाठी पाहिजे तर कॅल्शियम आयनच्या कॉन्सन्ट्रेशन रिड्यूस करायसाठी. मग हा जर याचं कॉन्सन्ट्रेशन कमी करत असणार तर आपल्याला काय याचं कॉन्सन्ट्रेशन कमी करावं लागणार, दॅट इज फॉस्फोडायस्टरेजचा. आणि आपला हा जो ड्रग आहे डायपायरिडोमोल हा काय करतो फॉस्फोडायस्टरेजचं कॉन्सन्ट्रेशनला इनिबिट करतो. यूजेस काय तर हा यूज होतो ॲज अ अँटीप्लेटलेट ड्रग म्हणून आणि याचं काम काय तर हा डायलेट करतो आपल्या ब्लड वेसलला आणि ऑब्व्हियसली अँटी एंजायनल ड्रग्ज म्हणून हा यूज करतो. दिस इज 5 आवर अँटी अंजायनल ड्रग्ज. नेक्स्ट कॅटेगरी आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. आता कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स नावावरूनच करते आपल्याला की हा काय करतो कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करतो. आत्ताच आपण प्रोसेस बघितली की आपलं जे काही सेल्स आहे कशा प्रकारे कॉन्ट्रॅक्ट होत होते की आपली जी काही स्मूथ मसल्स होते स्मूथ मसल्समध्ये कॅल्शियम आयनचं कशा प्रकारे इम्पॉर्टंट रोल होतं. वी नो कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी आपल्याला कॅल्शियम आयन्स खूप इम्पॉर्टंट असतात. हे जे आपले कॅल्शियम चॅनल्स आहे हे चॅनल्स काय करतात कॅल्शियमचे एंट्री करतात आपल्या सेलमध्ये स्मूथ मसल्समध्ये. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स काय करतात हे जे चॅनल्स आहे ह्या चॅनलला ब्लॉक करतात. चॅनलला ब्लॉक केल्यामुळे काय होणार कॅल्शियम आयन्स सेलमध्ये येणार नाही म्हणजे कॅल्शियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. जर कॉन्सन्ट्रेशन कमी होणार तर ते कमी प्रमाणात सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये जाणार आणि बाहेरसुद्धा कमी प्रमाणात निघणार आणि ऑब्व्हियसली ब्लॉक केलं तर कॉन्सन्ट्रेशन बंद होणार. कॉन्सन्ट्रेशन नसलं म्हणजेच कॅल्शियम आयन्स जर नसलं तर ते ट्रोपोनिनसोबत रिॲक्ट होणार नाही, बाइंड होणार नाही आणि ॲक्टिन आणि मायसिनचं इंटरॅक्शन होणार नाही. आणि जर ॲक्टिन आणि मायसिन एकमेकाला इंटरॅक्ट झालं नाही तर कॉन्ट्रॅक्शन होणार नाही. कॉन्ट्रॅक्शन होणार नाही म्हणजेच काय आपली सेल हे रिलॅक्स होणार आणि अशा प्रकारे हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स वर्क करतात. सी दिस इज द मेकॅनिझम ऑफ आवर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. हे डिटेलमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. ड्रग्स कुठले कुठले आहे तर फर्स्ट ड्रग आहे आपला विरॅपॅमिल. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ विरॅपॅमिल. या कॅटेगरीमध्ये जे ड्रग्स आहे प्रत्येक ड्रग्सचं जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे सेम असणार आहे कारण ह्या कॅटेगरीमध्ये आहे आणि युजेससुद्धा सेम असणार आहे. डिफरंट काय तर डिफरंट आपल्याला त्या ड्रगचं स्ट्रक्चर आठवण ठेवायचं आहे ते मेन आहे. ठीक आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन एल टाईप जे कॅल्शियम चॅनल्स आहे त्यांना इनिबिट करतो आणि युजेस काय तर इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अंजायना, हायपरटेन्शन अँड अदर हार्ट डिसीज. इट इज ऑल्सो यूज टू कंट्रोल द हार्ट रेट. देन सेकंड ड्रग आहे आपला बिप्रिडिल हायड्रोक्लोराईड. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बिप्रिडिल हायड्रोक्लोराईड. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे की हा काय करतो कॅल्शियम आयन चॅनल्सला ब्लॉक करतो. अल्सो सोडियम आयन चॅनल्सला सुद्धा ब्लॉक करतो. युजेस काय इट इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ अंजायना, हायपरटेन्शन अँड अदर हार्ट डिसीज. द नेक्स्ट ड्रग आहे डिलटायझिम. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ डिलटायझिम. हा जो आपला ड्रग आहे दॅट इज डिलटायझिम हा बेन्झोडायझेपिन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की इट ब्लॉक्स कॅल्शियम आयन चॅनल्स अँड ऑल्सो रिड्यूस द रिस्क ऑफ अटॅक. युजेस काय इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अंजायना पेक्टोरिस. द
तर नेक्स्ट ड्रग्स कुठला आहे, तर नेक्स्ट आहे नेफॅडिपिन. नेफॅडिपिनचं स्ट्रक्चर बघा. आता याच्यानंतरचे जे काही ड्रग्स आहे, या ड्रग्सचे स्ट्रक्चर हे जवळजवळ सेम आहे. जे काही मेन पार्ट आहे त्याचा तो सेम आहे, म्हणजेच तुम्हाला ड्रगचं स्ट्रक्चरसुद्धा आठवायला इझी जाणार. जो नेफॅडिपिन आहे, नेफॅडिपिनचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय सेम आहे, कॅल्शियम आयन चॅनल्सला ब्लॉक करतो आणि युजेससुद्धा काय, इट इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ अंजाइन. सी नेफॅडिपिन, ॲम्लोडिपिन, फिलोडिपिन अँड निकार्डिपिन हे जे 4 ड्रग्स आहे, हे 4 ड्रग्सचे जे स्ट्रक्चर आहे सेम आहे. फक्त हे जे सबस्टिट्युएंट्स आहे, हे सबस्टिट्युएंट्स चेंज झालेले आहे आणि कुठल्या कुठल्या ड्रग्समध्ये कुठले कुठले सबस्टिट्युएंट्स आहे हे तुम्हाला फक्त आठवण ठेवायचे आहे. बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस सेम आहे. बाकी नंतर हा जो आपला निओडिपिन आहे, याचं स्ट्रक्चर थोडं चेंज आहे आणि हे स्ट्रक्चर तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस सेम आहे. जर आपल्याला सार बघायचा आहे आपल्या कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा, तर सार कसा बघणार, तर सार लिहिताना आपल्याला स्ट्रक्चरची गरज असते. आता हे जे आपण 4 ड्रग्स बघितले, हे 4 ड्रग्सचं स्ट्रक्चर हे ऑलमोस्ट सेम आहे. फक्त जे काही सबस्टिट्यूशन आहे ते सबस्टिट्यूशन चेंज झालेले आहे. म्हणून याचं जनरल स्ट्रक्चर कसं लिहिता येणार, की ही जी फर्स्ट रिंग आहे बेन्झिन रिंग, त्याच्यामध्ये एक ॲन सबस्टिट्यूशन आणि त्याच रिंगला अटॅच झालेली अनदर बेन्झिन रिंग. इथे जे आपला हा सेकंड पोझिशनला CH3 आहे, थर्ड पोझिशनला R3, फिफ्थ पोझिशनला R2 आणि फर्स्ट 6 पोझिशनला R1. अशा प्रकारे आपण याचं एक नॉमेनक्लेचर केलं आहे, हे जनरल लँग्वेजमध्ये. आता ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला माहिती आहे की नायट्रोजन असणं खूप जास्त गरजेचं आहे. का गरजेचं आहे, कारण हा नायट्रोजन काय होतं, कन्वर्ट होतो नायट्रिक ऑक्साईडमध्ये आणि जो रिस्पॉन्सिबल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. इथे जे सेकंड पोझिशनमध्ये जो मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे, या मिथिल ग्रुपमध्ये कुठल्याही प्रकारचं जर सबस्टिट्यूशन केलं तर ॲक्टिव्हिटी काय ते डिक्रीज. मिथिल सबस्टिट्यूशन जर केला आपण ह्या 6 पोझिशनला, दॅट इज R1 कंडिशनला, तर ॲक्टिव्हिटी काय आहे ते इन्क्रीज होते. जर ह्या थर्ड आणि फिफ्थ पोझिशनमध्ये म्हणजे दॅट इज R2 आणि R3मध्ये जर आपण इस्टर ग्रुपला अटॅच केलं तर काय होतं, ॲक्टिव्हिटी इन्क्रीज्ड होते. हा जो एक सबस्टिट्यूशन आहे बेन्झिन रिंगचा, हा इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकतो, तर फक्त हॅलोजन आणि नायट्रोजन दॅट इज NO2चं सबस्टिट्यूशन आपण करू शकतो. त्याच्यामुळे काय होतं, ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. दिस इज ऑल अबाउट द सार ऑफ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. आता हे जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स होते यांच्या स्ट्रक्चरमध्ये सिमिलॅरिटीज होती बघा, म्हणून यांचा जनरल सार आपल्याला लिहिता आला. बट आपले जे वासोडायलेटर्स आहे यांच्या स्ट्रक्चरमध्ये कुठल्याही प्रकारची सिमिलॅरिटीज नाही आहे. प्रत्येक ड्रगचं स्ट्रक्चर हे डिफरंट आहे, म्हणून प्रत्येक ड्रगचा आपल्याला वेगवेगळा सार लिहावा लागणार जर एक्झाममध्ये विचारलं तर. सार कसा लिहायचा असतो, आपल्याला माहिती आहे की जे काही कंपाऊंड आहे त्याला नाव द्यायचं, नंबरिंग करायचं आणि प्रत्येक पार्टमध्ये सबस्टिट्यूशन केल्यानंतर ॲक्टिव्हिटी त्याची इन्क्रीज होते की डिक्रीज होते हे लिहायची असते. दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर अँड अंजाना पेक्टोरीज. आय होप तुम्हा सगळ्यांना क्लिअर असणार. हँड रिटन नोट्स हा अवेलेबल आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन विजिट करू शकता. थँक्यू.